हॅलो फ्रेंड्स, तर इथे मी पाव किलो गवार निवडून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून इथे मी तव्यामध्ये भाजून घेत आहे। तर ही चांगली अशी तव्यामध्ये भाजून घेणार आणि हलकं त्याच्यामध्ये 2 थेंब तेलाचे भाजल्यानंतर टाकणार आणि पुन्हा ती अशी चटचटीत भाजून घेणार आहे। तर आज अशी मस्त चमचमीत गवारची भाजी बनवणार आहे। आज आहे रविवार आणि संकष्टी आहे, त्यामुळे बाकी काही बनवायला नॉनव्हेज वगैरे चालत नाही, तर आज मस्त अशी चमचमीत गवारची भाजी बनवणार आहे। तर इथे अशी ही गवार भाजून घेतले आणि त्यासाठी लागणारे साहित्य, एक कांदा, एक टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून ठेवले आणि इथे ओले खोबरे घेतले। तर हे ओले खोबरे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। पाण्याचा वापर न करता हे बारीक करून घेणार आहे आणि हे एवढेच त्याच्यामध्ये वापरणार आहे। इथे कढई गरम करत ठेवले, कढईमध्ये तेल टाकले। तर तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकते। तेल चांगले कडले, त्यानंतर आता कांदा टाकते। इथे कांदा चांगला तेलामध्ये परतवून घेत आहे, त्याला लालसर कलर येईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा। तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते। तर इथे टोमॅटो सुद्धा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा। कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये ही मी भाजलेली गवार टाकत आहे आणि ही सुद्धा तेलामध्ये चांगली परतवून घेणार। ती चांगली तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायची। ते बघा, गवार चांगली तेलामध्ये अशी चटचटीत भाजत आहे, ऑलमोस्ट ती भाजलेच। आता मी गॅसची फ्लेम लो केले। मध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचे, त्यानंतर आपलं कोल्हापुरी लाल तिखट, आणखी अर्धा चमचा हळद, हे सगळं मसाले मिक्स करून घ्यायचे। हे चांगले मिक्स करून घेतले। आता गवारमध्ये मी थोडेसे पाणी ॲड करत आहे शिजण्यासाठी। गवार थोडीशी वरून कोथिंबीर टाकते। आता आपण हे खोबरे बारीक करून घेऊया। तर आता हे ओले खोबरे बारीक केलेले टाकणार आहे भाजीमध्ये। तर इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा भाजीमध्ये ॲड करणार आहे, कारण मला गवारच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो। एक 2 चमचे खोबरे ॲड करते, ते पण शिजू देत भाजीसोबत। तर इथे पहा, मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीने गवारची भाजी तयार आहे। आणखी ही गवारची भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते, त्यामुळे मी गरम गरम मस्त भाकरीसुद्धा इथे बनवल्या। चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।